नमस्कार, स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर। आता प्रत्येक दरमहा 10,000 मिळणार। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात लाडका भाऊ योजना लागू। योजना सुरू, जी.आर. आला। पाहूयात अर्ज कागदपत्रांनी पात्रता। प्रथम हा पाहू शकता तुम्ही जी.आर. आलेला आहे। महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभाग। राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे, मात्र त्यांना रोजगार मिळत नाही। यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमध्ये ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना त्यांचा यामध्ये समावेश आहे। हे सरकारच्या निर्देशनात आले आहे आणि म्हणून त्यांनी लाडका भाऊ योजना आणली आहे। शासन निर्णय बघा काय आहे। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्यास क्षमता एम्प्लॉयमेंट ॲबिलिटी वाढविण्याची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 24-25 आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे। मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणत आहोत ती तशी नसून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशी आहे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्ण विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यामार्फत यांचे संयुक्तपणे आहे कोलॅबोरेटमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे। याची तुम्ही नोंदणी करू शकतात। नोंदणी सुरू झालेली आहे। सर्वप्रथम पात्रता पाहून घ्या। उमेदवाराचे किमान वय 18 व 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदवी, पदवीधारक, पदव्युत्तर असावं, मात्र तो चालू शिक्षण घेत नसावा। असा असेल तर तो अपात्र ठरेल। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, म्हणजे तिथे राहत असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्त संकेतस्थळावरती फॉर्म भरण्यात यावा। हेतू केंद्राची यासाठी मदत घ्या। सदर कार्य प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा आहे। शासनामार्फत त्यांना ह्या कालावधी विद्यावेतन दिलं जाईल। प्रशिक्षण पूर्ण केल्यास उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून म्हणजे त्या संस्थेकडून त्याला इंटर्नशिपसुद्धा मिळू शकेल, प्रमाणपत्र मिळणार आहे। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्यास उमेदवार संबंधित उद्योग आस्थापन योग्य वाटल्यास त्या उमेदवाराची उपयुक्त असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करू शकतात। या योजनेच्या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवार किमान वेतन कायदा, राज्य वेतन कायदा, भविष्य निर्वाह, नुकसान कामगार विमा, कामगार भविष्य निर्वाह, कामगार नुकसान भरपाई कायदा, उद्योजक विवाद कायदा लागू होणार नाही। या कार्य प्रशिक्षणार्थ्यांना खालीलप्रमाणे वेतन दिलं जाईल। शैक्षणिक अर्हता 12वी पास 6,000, ITI पदवी 8,000, पदवीधारक पदव्युत्तर 10,000 असे विद्यावेतन असेल। मात्र या योजनेत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अनुपस्थित राहिला किंवा त्याहीपेक्षा जास्त गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थी महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही, म्हणजे मिळणार नाही। प्रशिक्षणावरील अटी पूर्ण केल्या असता सदर प्रशिक्षणार्थी पहिल्या महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणाचे विद्यावेतन पात्र राहणार नाही। योजनेच्या दर 2 वर्षांनी आढावा घेतला जाईल। आराखडा NCF एकूण 6 व्हर्टिकल्स पैकी 5 आणि 6 व्हर्टिकल्समध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम, ऑन जॉब ट्रेनिंग आणि आपण ऑपॉर्च्युनिटी ह्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे। युवकांना कौशल्य प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन रोजगारास प्रवृत्त करण्याचा या योजनेचा ध्येय आहे। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।